बंधू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरामध्ये ऋषिकेश वैद्य हे प्रकरण देखील चर्चेत होतं। माझ्यासोबत ऋषिकेश वैद्य यांचे ज्येष्ठ बंधू देखील आहेत। सर, नक्की काय मान्य कोर्टाने काय सांगितलं, काय आव्हान केलं? पहिली गोष्ट तर ही आहे की आमचे कनिष्ठ बंधू ऋषिकेश वैद्य गुरुजी यांच्यावर सरासर खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत आणि न्यायालयामध्ये इकडे पोलिसांनी 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती, पण मान्य न्यायाधीशांनी केवळ 9 दिवसाची दिलेली आहे। कारण त्यांनी असं सांगितलं, म्हणजे कारण असं आहे की हा तपास वसई, मुंबई, पुणे, तर त्यामध्ये वेळ लागतो म्हणून ते तेवढे आहे। काय बरं, वसई, मुंबई, पुणे काय कनेक्शन आहे? त्या FIR मध्ये तुम्हाला ते कळून येईल। पालिकेकडून काय अपेक्षा आहे? पूर्ण न्यायपालिका, माननीय संविधान यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि सत्य जे आहे ते अगदी तळपत्या सूर्यासारखं मुखर होईल। काय सत्य काय आहे? सत्य हे आहे की लावलेले आरोप सरासर खोटे आहेत आणि उगाच फसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य गुरुजी यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे मांगीर पोलीस स्टेशनमध्ये। अगोदर हे माणिकपूर पोलीस स्टेशनला होतं, नंतर इकडे वर्ग करण्यात आला। तपास अधिकारी यांनी काल रात्री अटक करून मेहरबान कोर्टात आज हजर केले होते आणि 14 दिवसाची त्यांनी पोलीस कस्टडीची मागणी केली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 6 एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीची सुनावणी केलेली आहे। आमच्या या प्रकरणामध्ये एवढं म्हणणं आहे की आमच्या या प्रकरणामध्ये ऋषिकेश वैद्य गुरुजी यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेला आहे। तसेच आमच्याकडे पण पुरावे आहेत, आम्ही योग्य वेळेत मेहरबान कोर्टात हे दाखल करणार आहे। काय युक्तिवाद केला तुम्ही? आम्ही हे युक्तिवाद केला की यांना हे असं कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे आणि असं त्यांनी कुठलंही कृत्य केलेलं नाही आहे, त्यांच्यावर खोटे आरोप लावलेले आहेत। माझ्यासोबत बंधू बाबा ऋषिकेश वैद्यचे मोठे बंधू आणि त्याचे वकील साजिद शाह देखील होते। एकंदरीतच मान्य कोर्टाने 9 दिवसांपर्यंत ऋषिकेश वैद्यला पोलीस कोठडी सुनावलेली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। टाइम्स ऑफ मराठीसाठी पुण्यावरून आदित्य, धन्यवाद।